पोपटाचे ध्यान. एकदा बादशाला एका फकीराने एक पोपट भेट दिला. बादशाला तो पोपट फारच आवडला. त्याने पोपटाची काळजी घेण्यासाठी एक खास नोकर ठेवला. त्या नोकराला बादशाने ताकीद दिली की पोपटाची नीट काळजी घे, त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष होता कामा नये. त्याला जर काही झालं आणि तो मेला असं तू सांगायला आलास तर तुझं डोकं उडवलं जाईल, हे लक्षात ठेव. बिचारा नोकर आपल्या जीवाच्या भीतीने त्या पोपटाची उत्तम बडदास्त ठेवू लागला. पण तरीही त्याच्या दुर्दैवाने पोपट अचानक मेला. नोकराची घाबरगुंडी उडाली. आता काय करावे तो विचार करू लागला. पोपट मेला असं बादशाला सांगावं तर आपलं डोकं उडवलं जाणार आणि न सांगावं तर बादशाला कळणारच की आपलं मरण काही चुकणार नाही. काय बरं करावं विचार करून त्याचं डोकं दुखू लागलं. पण मार्ग काही सापडेना. सरतेशेवटी त्याने बिरबलाला भेटून त्याचा सल्ला घ्यायचे ठरवले. त्याने बिरबलाला भेटून पोपटाची हकीकत सांगितली. ती बिरबलाने शांतपणे ऐकून घेतली. तू काळजी करू नकोस, बिरबल नोकराला म्हणाला. मी बघतो काय करायचं ते. नोकराला परत पाठवून बिरबल स्वतःच बादशाकडे गेला. सरकार, आपला पोपट. बिरबल एवढंच बोलून गप्प बसला. माझा पोपट, बादशाह उद्गारला. काय झालं माझ्या पोपटाला? विशेष काही झालं नाही, पण काय झालं ते लवकर सांग, बादशाह म्हणाला. पोपट मेला का? छे छे, बिरबलाने उत्तर दिले. असं कसं होईल सरकार? आपण हवं तर तसं म्हणा, बिरबल उत्तरला. पण मला तरी असंच वाटतंय सरकार की तो ध्यान करतोय. चल आपण जाऊन बघूया, बादशाह म्हणाला. बिरबल आणि बादशाह दोघे पोपटाच्या पिंजऱ्यासमोर येऊन उभा राहिले. पोपट मेलेला आहे हे ताबडतोब बादशाच्या लक्षात आले. तो बिरबलाकडे वळून म्हणाला. बिरबल, तू एवढा हुशार म्हणवतोस आणि एक पक्षी मेलाय की जिवंत आहे एवढंही तुला कळत नाही. तू जर पोपट मेलाय असं सांगितलं असतंस तर मी इथपर्यंत येण्याचे श्रम घेतले नसते. तुम्हाला सरळ का नाही सांगितलंस? तसं कसं सांगणार सरकार? बिरबल म्हणाला. मी तसं सांगितलं असतं तर तुम्ही माझं डोकं नसतं का उडवलं? बिरबलाचं बोलणं ऐकून बादशाला आठवण झाली की पोपट मेल्याचं सांगायला आलास तर डोकं उडवलं जाईल असं आपण नोकराला बोललो होतो. बिरबलाची युक्ती लक्षात येऊन बादशाह हसू लागला.